जय जगदंब नमो आदेश। मी प्राध्यापक मुकुंदनाथ तांधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। आजचा विषय जो आहे व्हिडिओचा तो अनेक जणांना वेगळा वाटला असेल की महानुभव पंथीयाच्या लोकांना जर जगदंबा देवी संस्थांमध्ये अर्थातच माझ्याकडे स्वतःचे प्रश्न घेऊन यायचे असतील तर काही नियम व अटी अशा नियम व अटी मी आत्तापर्यंत कधीच कोणासाठी घातलेल्या नाहीत। मग नेमका आज फक्त महानुभव पंथाला फॉलो करणाऱ्या लोकांसाठी हा व्हिडिओ मी का बनवतो आहे? यामध्ये काही महानुभव पंथीयाच्या लोकांबद्दल माझ्या मनामध्ये आकस आहे का, आढी आहे का, किंवा आणखीन काय आहे, सर्व गोष्टींची उहापोह आणि चर्चा आणि हा निर्णय का घ्यावा लागला किंवा का घेतो आहे सर्व आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया। बघा, जगदंबा देवी संस्थांची पूर्वीपासूनची जी पार्श्वभूमी आहे ती मी सर्व धर्म समभाव ही ठेवलेली आहे। सर्व प्रकारच्या धर्माचे, सर्व प्रकारच्या जातीचे, सर्व प्रकारच्या पंथाच्या लोकांसाठी जगदंबा देवी संस्थांचे दरवाजे कालही उघडे होते, आजही उघडे आहेत आणि ते उद्यासुद्धा उघडे राहतील। सबके लिए खुला है ये मंदिर हमारा या उक्तीवरती माझी विश्वास आहे किंवा हे ब्रीदवाक्य मी माझ्या मनाशी धरून चालतो। परंतु काय होऊन जातं, तुम्ही जेव्हा एखाद्या मंदिरामध्ये जाता किंवा तुम्ही एखाद्या धार्मिक संस्थेमध्ये जाता तर त्या मंदिराचा काही प्रोटोकॉल असतो, काही नियम असतो। तो प्रोटोकॉल आणि तो नियम तुम्हाला त्या ठिकाणी आचारसंहिता म्हणून पाळावाच लागतो। प्रत्येक देवस्थानची एक विशिष्ट आचारसंहिता असते, नियमावली असते, पथ्यपाणी असतात। जर तुम्ही त्या पथ्यपाण्याचं, नियमावलीचं पालन केलं तर त्या देवस्थानचा तुम्हाला गुणमान येतो किंवा अनुभव येतो। जर तुम्ही त्याच्या विपरीत वागलात तर त्या देवस्थानपासून गुणमान तर येतच नाही, वेळ प्रसंगी हानीसुद्धा होऊ शकते। अशी हानी कोणाचीही होऊ नये यासाठी मी हा व्हिडिओ आज बनवत आहे। बघा, जगदंबा देवी संस्थांमध्ये अनेक वर्षांपासून अनेक महानुभव पंथीय भक्त ज्यांच्या घरी महानुभवा पंथाची सेवा आहे किंवा जे पंचकृष्ण अवताराला मानतात, दत्तप्रभूच्या एकमुखी स्वरूपाला मानतात, चक्रधर स्वामींना सर्वज्ञ मानतात आणि ज्यांनी त्या ठिकाणी उपदेश घेतलेला आहे, ज्यांनी महानुभव पंथाची दीक्षा घेतलेली असते त्याला उपदेश घेणे असं म्हणतात आणि ज्या व्यक्तीने उपदेश घेतलेला आहे त्याला उपदेशी असं म्हटलं जातं। तर असे महानुभव पंथाचे अनेक उपदेशी किंवा त्याला फॉलो करणारे किंवा ज्यांच्या घरामध्ये महानुभव पंथाची सेवा आहे असे अनेक लोक जगदंबा देवी संस्थांमध्ये येत होते, आजही येतात। बरेच जण चांगलेसुद्धा आहे, मी सर्वांवर दोष देणार नाही, पण काही 2-4 उदाहरणं जी काही अनुभवायला आली ती अशी। आज एक व्यक्ती आले होते जे महानुभव पंथाला फॉलो करत होते। 15 दिवसापूर्वी एक व्यक्ती आले होते जे महानुभव पंथाला फॉलो करत होते। एका महिन्यापूर्वी जाफराबाद तालुक्यातील एक व्यक्ती आली होती जी महानुभव पंथाला फॉलो करत होती। आता या 3 व्यक्तींची उदाहरणं यासाठी द्यावीशी वाटतात की 3ही व्यक्तींचं म्हणणं होतं, आमच्या घरामध्ये प्रचंड किरकिर आहे, रोग बिमाऱ्या सुरू आहे, आम्ही सर्व प्रकारचे नियम फॉलो करतो आमचे महानुभव पंथाचे, तरीसुद्धा आमच्या घरामध्ये सुखशांती नाही आणि त्यासाठी आम्ही आता तुमच्याकडे आलेलो आहोत। त्यापैकी जाफराबाद तालुक्यातील जी व्यक्ती होती, जी महिला होती, त्या महिलेला तर अक्षरशः लाखो रुपये दवाखान्यामध्ये खर्च करूनसुद्धा कुठलाच फायदा होत नव्हता, ती सतत बिमार असायची। या महिलेने माझ्याकडे वाऱ्या सुरू केल्या आणि त्या महिलेला एकदम चांगला फरक पडला आणि त्या महिलेने स्वतः तोंडाने मला दुसऱ्याच वारीमध्ये सांगितलं की भाऊ, माझ्या दवाखान्याच्या गोळ्या बंद झालेल्या आहे, मला रोज जी ॲसिडिटीची गोळी खावी लागते आणि पेनकिलर घेतल्याशिवाय मला झोप येत नसे, तो आजार पूर्णपणे थांबला आहे, घरातही सुखशांती आहे, आमच्या नवरा बायकोचं ट्युनिंग जमत नव्हतं तेही बऱ्यापैकी आहे, मला खूप छानपैकी फरक आहे। म्हटलं ठीक आहे, हरकत नाही। पण ती पुढे मला म्हणते, माझ्या घरच्या लोकांनी मला देवीची सेवा करायला विरोध केला आहे। म्हटलं का बरं? तर ती म्हटली, माझ्या घरच्यांचं म्हणणं आहे की आपण महानुभव पंथी आहोत, त्यामुळे आपण भगवान दत्तात्रयाशिवाय, पंचकृष्णाशिवाय आणि स्वामी चक्रधरांशिवाय कुठल्याही देवाला शरण जाऊ नये, त्यामुळे तू जे देवीच्या स्थानावर जाऊन त्या ठिकाणावरून तू गुणमान आला असं म्हणतेस तर तू त्या ठिकाणी जाणं बंद कर, कारण आपल्याला देवी चालत नाही। मी त्या ठिकाणी तिचं सर्व म्हणणं ऐकून घेतलं। ती रडकुंडी येऊन सांगत होती की सर, मला 2च वाऱ्यांमध्ये एवढा फरक पडला आहे, मला पुन्हा तुमच्याकडे यायचं आहे, मला देवीचे पाय सोडायचे नाही आहेत, पण घरचे माझ्या मागे तगादा लावल्यामुळे आणि मी सासूर वाशीन असल्यामुळे मी तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही। ढसाढसा ती रडत होती। आता ती रडल्याच्या नंतर मी तिला एक देवीचा फोटो दिला
तिला सांगितलं, ठीक आहे, तुझ्या घरच्यांना जर आवडत नसेल तर तू माझ्याकडे येऊ नको, तुम्ही तुमच्याच पंथाला फॉलो करा, काही हरकत नाही. जगदंबाही तेच आहे, दत्तस्वामीसुद्धा तेच आहे, सर्व ईश्वर एक मात्र आहे, तू घरी राहून सेवा कर. ती महिला फोटो घेऊन घरी गेली. 2 दिवसांमध्येच त्या महिलेने तो फोटो तिच्या आईच्या हस्ते मला वापस पाठवला आणि सांगितलं की सासू सासऱ्यांनी आणि नवऱ्याने तो फोटो घरामध्ये घ्यायला मनाई केली. त्यांच्या मते आपलं घर महानुभव पंथाचं आहे, त्यामुळे घरामध्ये देवीचा फोटो आपल्याला चालणार नाही, तो फोटो तुला ठेवायचा तर चौकटीच्या बाहेर ठेव. तो फोटो रिटर्न आला, तो फोटो मी घेतला, वापस स्वीकारला आणि त्या दिवसापासून त्या महिलेचं दुपटीने दुखायला सुरुवात झालेला आहे. आता ती महिला रडून रडून बेजार आहे. मला निरोप येत आहेत की सर तुम्ही प्रार्थना करा. तिची आई मला निरोप पाठवते. पण ज्या घरात देवीला स्थान नाही, ज्या घरातून जगदंबेला बाहेर काढण्यात येतं, त्या महिलेसाठी मी कशी प्रार्थना करणार? ज्या घरात माझ्या आईलाच स्थान नाही तर तिथे या मुलाची प्रार्थना काम करणार नाही. त्यामुळे मग तो विषय मी इग्नोर केला. आज जे भक्त आले होते त्यांचं नावगाव गुपित ठेवतो. त्यांनी पण त्या ठिकाणी त्यांचे सर्व प्रॉब्लेम सांगितले. मला जे काही त्यांना सांगायचं होतं मी सांगितलं. त्यांना ते सर्व पटलं. त्यांनी सांगितलं की सर आता आम्हाला तुम्ही गुणमान द्या, आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहोत. पण ज्या वेळेला मी त्यांना जगदंबेचा फोटो देऊ केला तर ते मला म्हटले सर आमच्या घरामध्ये महानुभावाची सेवा आहे. म्हटलं मग काय झालं? नाही म्हटले आम्हाला घरात देवीचा फोटो ठेवायला चालणार नाही. मग मी बोललो जर तुम्हाला देवीचा गुणमान चालतो, देवीची सेवा करणाऱ्या भक्ताच्या तोंडून केलेली भाकणूक चालते, म्हणजे कोडं सोडवलेलं चालतं, देवीच्या भक्ताने दिलेला गुणमान चालतो, देवीच्या भक्ताकडून तुम्हाला अनुभवाची खात्री हवी आहे आणि अपेक्षासुद्धा आहे, पण देवीचा फोटो किंवा देवीचं नाव घरात चालत नाही, फक्त गुणमान चालतो. म्हणजे ही गत अशी झाली म्हटलं की आपण एखाद्या व्यक्तीला म्हणायचं की मला तुझं तोंड बघायचं नाही, मला तुझं तोंड पाहायलाही चालत नाही, तुझ्याशी बोलायलाही चालत नाही, पण तुझ्या पोरीचं लग्न असलं की पंक्तीमध्ये जेवायला मी सर्वात पहिले राहील आणि डब्बा भरून घरी घेऊन पण जाईल. काय वृत्ती ही? त्यामुळे मी या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगतो आहे, महानुभावपंथीय असो किंवा अन्य कुठलेही असो, ज्या व्यक्तीला जगदंबेचं नाव चालत नाही किंवा ज्यांना देवीचा फोटो चालत नाही किंवा ज्यांना देवीचं चालत नाही, अशा कोणीही कृपया जगदंबा देवी संस्थांची पायरी चढायला येऊ नये. यामध्ये सो कॉल स्वतःला त्या ठिकाणी पुरोगामी म्हणून घेणारे सुद्धा असतील किंवा अनिश्वरवादी जे ईश्वरालाच मानत नाहीत असेही असतील, स्वतःला तथाकथित अंधश्रद्धा विरोधी कार्यकर्ते मानणारे असतील किंवा महानुभव पंथाचा हे आता याच्या आधी माझ्याकडे अनेक महानुभव पंथांचे भक्त आले. अहो त्यांनी जगदंबेचा फोटो घेतला, जगदंबेची उपासना केली. सध्या तुम्हाला या ठिकाणी उदाहरण द्यायला आवडेल, मी नाव गुप्त ठेवतो, परंतु पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन भागातील एक सद्गृहस्थ आहे ज्यांच्या घरी संपूर्ण त्यांचं कुटुंब महानुभव पंथांनी दीक्षित आहे. सर्व कुटुंबाने महानुभव पंथाची दीक्षा घेतली आहे. ते व्यक्ती माझ्याकडे उपासना शिबिराला आले, त्यांनी उपासना केली, त्यांना प्रचंड सुंदर अनुभव आले. त्यानंतर त्यांनी जवळपास 50 व्यक्ती महानुभव पंथाला फॉलो करणारे पुणे जिल्ह्यातील माझ्यापर्यंत आणून पोहोचवले. त्या लोकांनी सुद्धा उपासना केली, त्यांची 100% कामे झालेली आहेत. आजही ते कृतज्ञ आहेत आणि नेहमी माझं नाव काढतात. अशी सुद्धा काही फार चांगली माणसं मला मिळाली. मध्यंतरी लातूरमधील एक तहसीलदार साहेब होते, ज्यांचं नाव मी घेणार नाही, ते सुद्धा महानुभव पंथाला फॉलो करत होते. ते जेव्हा माझ्याकडे आले तर त्यांना मी सांगितलं की तुमच्यावरती माहूरगडच्या रेणुका देवीचा कोप झालेला आहे. कारण काय तर मला पहिले माहीत नव्हतं की ते महानुभव पंथी आहेत. पण मी त्यांना सांगितलं की म्हटलं साहेब मला असं जाणवतंय माझ्या अंतर्मनाला की तुम्ही माहूरगडला चक्क 5 वेळेला गेलात पण एकदाही देवीचं दर्शन घेतलं नाही. हो म्हटले, मी 5 वेळेला गेलो, देवीपासून पुढे गेलो, पण रेणुका देवीचं दर्शन मी घेतलं नाही. म्हटलं का हो असं? ते म्हटले मी महानुभव पंथी आहे, मी फक्त दत्तप्रभूंच्या स्थानांचं दर्शन घ्यायला गेलो होतो, त्यामुळे माझ्याकडून ही चुकी झाली. पण तुम्ही मला समजावून सांगितलं सर, मी आता जाणार. आणि अक्षरशः देऊळगाव राजावरून ते थेट गाडी घेऊन माहूरला गेले. रेणुका मातेची ओटी भरली, रेणुका मातेची छोटी पितळी मूर्ती विकत आणली, घरी स्थापन केली आणि उपासना शिबिरामध्ये सुद्धा त्यांनी त्यानंतर पुढे नंबर लावून रेणुका मातेची उपासना घरी केली. आज त्यांचं खूप छानपैकी सुरू आहे. असे सुद्धा काही चांगले महानुभव पंथाचे लोक आम्हाला मिळाले. पण ही जी काही 2-4 उदाहरणं अलीकडच्या काळामध्ये आली ती मनाला व्यथित करणारी होती. आणि जगदंबेबद्दल माझा दृष्टिकोन हा देवी किंवा शक्ती एवढाच मर्यादित नाही आहे. हां, जगदंबेला फक्त मी देवी मानलं असतं किंवा फक्त शक्ती मानलं असतं तर ठीक आहे बुवा, की देवीला न मानणं असू शकतं, शक्तीला न मानणं असू शकतं, पण ती माझी आई आहे,
माझ्या आईला जर तुमच्या घरामध्ये, तुमच्या मनामध्ये, तुमच्या मुखामध्ये स्थान नसेल तर माझ्या आईच्या मंदिरामध्ये, आणि हा देह संपूर्ण माझ्या आईचा आहे, मी स्वतःला माझ्या आईच्या पायाची धूळ मानतो. त्यामुळे आंधळे सर यांची अवकात किंवा यांची ऐपत जगदंबेच्या पायाच्या धुळीची आहे. जगदंबेचं नामस्मरण चालत नाही, जगदंबेचा फोटो चालत नाही, जगदंबेचं मंदिर चालत नाही, जगदंबेचा प्रसाद चालत नाही, जगदंबेचं नाव तुमच्या घरात निघलेलं चालत नाही. असे सो कॉल जे कोणी असतील त्यांनी कृपया माझ्याकडून अपेक्षा ठेवू नये आणि अजिबात देऊळगाव राजाला जगदंबा देवी संस्थानमध्ये पायसुद्धा ठेवू नये, ही हात जोडून मी विनम्र विनंती करत आहे. कारण याच्यापुढे जर असं कोणी म्हणत असेल की आमच्या घरात देवी चालत नाही, त्याचा मी पद्धतशीरपणे त्या ठिकाणी अपमान करेल आणि त्याला त्या ठिकाणावरून काढून देईल. आणि माझ्या घरून कोणाचाही अपमान करून कोणाला मी काढून द्यावं अशी माझी खरंच इच्छा नाही. आता येऊया दुसऱ्या मुद्द्याकडे, महानुभव पंथ आणि मी. मुळामध्ये महानुभव पंथच काय हो, मी मुस्लिम धर्मातील सुद्धा चांगल्या गोष्टींचा फार आदर करतो. गंमत तुम्हाला सांगतो, अनेक मुस्लिम भक्त जगदंबा देवी संस्थानमध्ये येतात. आत्ताच अलीकडच्या काळामध्ये मंगळवेढ्याचे अनेक मुस्लिम भक्त येऊन गेले. काही मुस्लिम भक्तांनी माझ्याकडून गुरुदीक्षासुद्धा घेतली. मग मुस्लिम धर्माचे लोक येऊन जर आज जगदंबा देवी संस्थानशी कनेक्ट होत असतील, जैन धर्मीय कनेक्ट होत असतील, बौद्ध धर्मीय कनेक्ट होत असतील, शीख धर्मीय कनेक्ट होत असतील आणि त्या सर्व संघांमधले शिष्य तयार होत असतील, तर मला फक्त मनुष्य एवढीच एक जात कळते, मनुष्य एवढाच एक धर्म आणि पंथ कळतो. मी सर्व देवी देवतांना मानतो, रिस्पेक्ट करतो. मी कुठल्याही देवी देवतेचा अनादर कधीच करत नाही. अगदी महानुभावांच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगायचं झाल्यास, जेव्हा मी माहूरगडला गेलो होतो तेव्हा माहूरगडचे मुख्य पुजारी रेणुका मातेचे शुभम दादा भोपी, तर यांच्यासोबत आम्ही जेव्हा फिरत होतो, संपूर्ण दिवस आम्ही भटकलो माहूरगडवरती, तर मला त्यांनी 90% स्थानांवरती जे नेलं ती 90% स्थानं महानुभव पंथाचीच होती. त्या प्रत्येक महानुभव पंथाच्या स्थानावरती मी गुडघ्यावर बसून दत्तप्रभूंचं, चक्रधर स्वामींचं दर्शन घेतलं. कारण ज्या स्थानावरती चक्रधर स्वामींचे चरण लागलेले असतात किंवा चक्रधर स्वामींनी सेवा तप केलेलं असतं, त्या स्थानांना त्या ठिकाणी विशेष म्हणून महात्म्य प्राप्त होतं आणि त्यांच्या ह्या स्थानांचं दर्शन घेऊन ती अनुभूती आपल्यालाही प्राप्त करता येते. त्यामुळे चक्रधर स्वामीसुद्धा माझ्यासाठी पूज्य आहेत. दत्तप्रभू तर माझं इष्टदैवतच आहे. कृष्ण भगवान जर म्हटलं तर राम काय, कृष्ण काय, परशुराम काय, सर्व विष्णुमयच आहेत. त्यामुळे मी महानुभव पंथाच्या धर्माच्या आदर, ज्या श्रद्धा आहे त्यांचा आदर करतो, त्यांच्या तीर्थस्थळांचा आदर करतो. अक्षरशः जाळीचा देव असेल किंवा आमच्याजवळ एक महानुभावाचं पंथाचं स्थान आहे तिथे असेल किंवा आमच्या गिरोली फाट्यावरती एक मंदिर आहे तिथे असेल, वेळप्रसंगी मी थांबलो तर दर्शनसुद्धा घेत असतो. कारण मी त्या ठिकाणी जगदंबा, दत्तप्रभू आणि भगवान श्रीकृष्ण किंवा पंचकृष्ण यामध्ये मी भेद करत नाही. पण ज्यांच्या डोक्यामध्ये एवढी कट्टरता भिनली असेल की देवीचं नाव चालत नाही, देवीचा फोटो चालत नाही, देवीची सेवा चालत नाही, पण देवीचा गुणमान चालतो, देवीच्या भक्ताकडून स्वतःचे प्रश्न सोडवलेले चालतात, देवीच्या भक्ताकडून स्वतःची कामं काढलेली चालतात, अशा स्वार्थी लोकांसाठी मात्र जगदंबा देवी संस्थांची दारं ही कायमची बंद असतील, याची सर्वांनी नोंद घ्यावी. व्हिडिओ आवडला असल्यास, तुमच्या काही चांगल्या वाईट प्रतिक्रिया असल्यास त्यासुद्धा कळवा. कोणी या बोलण्याचा राग मानून घेऊ नका, कारण जे आहे ते मी स्पष्टपणे बोलत असतो. मला पाठीमागे किंवा मनात एक आणि होटात एक या पद्धतीने मला वागता येत नाही. जय जगदंब, नमो आदेश.